तुम्हाला कधी असं वाटलंय का की आयुष्यात काही गोष्टी अचानक बदलायला लागल्यात? काही लोक अचानक दूर गेले, काही नाती तुटली, काही योजना बिघडल्या आणि कोणतंही कारण नसताना मनामध्ये अचानक भगवंत आणि परमेश्वर आठवायला लागले. हा फक्त योगायोग आहे का भगवंत तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत? भगवान मंदिरामध्ये तर असतातच, पण ते प्रत्येकाच्या हृदयात देखील स्थित असतात. आणि जेव्हा एखादा मनुष्य आयुष्यामध्ये खूप भरकटतो तेव्हा भगवंत त्याला थेट दिसत नाहीत, पण त्याला काही संकेत द्यायला सुरुवात करतात. पण दुःखाची गोष्ट ही आहे की बहुतेक लोक हे संकेत ओळखू शकत नाहीत. आज आपण पाहणार आहोत असे 5 संकेत जे दिसत असतील तर तुम्ही समजा की भगवंत अजूनही तुमच्यासोबत आहेत. ह्या व्हिडिओमधील काही गोष्टी कदाचित तुमच्या आयुष्याशी इतक्या जुळतील की हा व्हिडिओ संपेपर्यंत तुम्ही विचारात पडाल. कारण आज आपण जीवनातलं एक खोल सत्य समजून घेणार आहोत. भगवंत आपल्याशी नेहमी बोलतात, पण शब्दांनी नाही तर घटनांमधून. आणि इथे एक गोष्ट आहे जी तुम्ही आत्तापर्यंत कधीच ऐकली नसेल. अनेक लोकांना वाटतं की भगवंत सोबत असतील तर आयुष्यामध्ये फक्त चांगल्याच गोष्टी घडतील. पण भागवतामध्ये अशी अनेक उदाहरणं येतात की भगवंतांचं काम म्हणजे आपल्याला फक्त आराम देणं नाही आहे, तर ते आपल्याला जागं करत असतात. आणि हो, कधीकधी भगवंत आपलं आयुष्य पूर्णपणे हलवून टाकतात, कारण त्यांना आपल्याला आयुष्यामध्ये हरू द्यायचं नसतं. आणि म्हणून काही वेळेला भगवंतांचे संकेत सुरुवातीला आशीर्वादासारखे नाही तर एका मोठ्या संकटासारखे वाटतात. तर पहिला संकेत कुठला? पहिला संकेत, ज्या गोष्टीवर तुम्ही खूप अवलंबून होता त्या हळूहळू दूर जाऊ लागतात. हा पहिला संकेत खूप कठीण असतो. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही आधार शोधत होता त्या हळूहळू दूर जाऊ लागतात. काही लोक, काही नाती, काही योजना, काही सुख. आणि मग अशावेळी मनामध्ये एक प्रश्न येतो की भगवंत जर माझ्यासोबत असतील तर हे सगळं का घडतंय? कारण आपण तात्पुरत्या गोष्टींना कायमचं समजत असतो. आणि म्हणून कधीकधी भगवंत अशा गोष्टी दूर करतात ज्या आपल्याला त्यांच्यापासून दूर नेत होत्या. ही काही शिक्षा नसते, तर ही आपल्याला वाचवण्याची सुरुवात असते. संकेत क्रमांक 2, बाहेरून सगळं ठीक असूनही आतून रिकाम असल्यासारखं वाटतं. बाहेरून आयुष्य एकदम ठीक दिसतं, पण आतून काहीतरी कमीपणा वाटतो. लोकांमध्ये असूनही एकटेपणा, यश मिळूनही समाधान नाही, सगळं असूनही मन शांत नाही. प्रत्येक वेळेस हे काही कमकुवतपणाचं लक्षण नसतं. भागवतामध्ये सांगितले की आत्मा हा भगवंतांचा अंश आहे. म्हणून जगातील गोष्टी फक्त शरीराला आनंद देऊ शकतात, पण आत्म्याला नाही. म्हणून जेव्हा आपला आत्मा जागृत व्हायला लागतो तेव्हा त्याला या जगामध्ये अजिबात समाधान मिळत नाही. संकेत क्रमांक 3, अचानक आध्यात्मिक गोष्टी वारंवार तुमच्या समोर येऊ लागतात. आता हा तिसरा संकेत खूप खास आहे. अचानक गीतेचे व्हिडिओ तुम्हाला दिसू लागतील, मंदिरामध्ये सतत जाणं होईल, हरिनाम किंवा कीर्तन ऐकायला मिळेल. तुमच्या आयुष्यात एखाद्या अशा व्यक्तीची भेट होईल जो तुम्हाला प्रवचनामध्ये किंवा सत्संगामध्ये घेऊन जाईल. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हे अनेकदा त्यावेळी घडतं जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड गोंधळ चालू असतो. भागवतामध्ये सांगितलंय की भगवंत योग्य वेळी योग्य माणसं आपल्या आयुष्यामध्ये पाठवत असतात. हा काही फक्त योगायोग नसतो, तर ते भगवंतांचं बोलावणं असतं. संकेत क्रमांक 4, चुकीच्या किंवा वाईट सवयी सोडण्याचा प्रयत्न होऊ लागतो. हा चौथा संकेत म्हणजे तुमचं मन आतून जागं व्हायला लागलं आहे. आधी साध्या वाटणाऱ्या, रुटीन वाटणाऱ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला खटकायला लागतात. तुमचं मन तुम्हाला विचारू लागतं की हे असं किती दिवस चालणार आहे. आणि इथे एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मनातली ही तळमळ किंवा अपराधीपणाची जाणीव, अपराधीपणाची भावना ही काही वाईट नाही आहे, तर तो भगवंतांनी दिलेला आपल्याला इशारा आहे. कारण भगवंत काही आपला द्वेष करत नाहीत, ते आपल्या भल्यासाठी आपल्याला आतून जागं करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि संकेत क्रमांक 5, कोणतंही कारण नसताना भगवंताप्रती, परमेश्वराप्रती तुमची ओढ वाढायला लागते. हा सर्वात मोठा संकेत आहे. अचानक तुम्हाला
कृष्णाचं रामाचं नाव घ्यायला किंवा ऐकायला आवडू लागतं. आरती करताना किंवा आरती पाहताना मन एकदम शांत होतं. भगवद्गीता वाचावीशी वाटते. हरिनाम किंवा कीर्तन ऐकल्यानंतर मन एकदम हलकं वाटतं. ही काही साधी गोष्ट नाही आहे. आपल्या प्रत्येकाचं भगवंतांशी असलेलं नातं हे आधीपासूनच आहे. आणि जी भक्ती असते ना, ती बाहेरून आणायची नसते, ती आतमध्ये जागी करायची असते. आणि जेव्हा ती भक्ती जागी व्हायला सुरुवात होते तेव्हा आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. कदाचित आज तुम्ही जे काही अनुभव घेत आहात तो फक्त योगायोग नाही आहे. भगवंत तुमचं आयुष्य संपवत नाही आहेत, तर त्यांनी तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात केली आहे. म्हणूनच काही लोक तुमच्या आयुष्यातून दूर गेले, काही तुमच्या योजना रखडल्या गेल्या, काही रात्री तुमच्या रडण्यात गेला, पण तरीही तुम्ही पूर्णपणे तुटून पडला नाहीत. कारण कुणीतरी अदृश्यपणे तुम्हाला सांभाळते. भगवंत नेहमी चमत्कार करूनच तुम्हाला मदत करतील असं नाही. कधीकधी ते तुम्हाला आतून बदलवतील आणि तुम्हाला वाचवतील. आणि जर हे 5 संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर तुम्ही समजून घ्या की भगवंत तुमच्यासोबतच आहेत. म्हणून रोज थोडा वेळ भगवद्गीता वाचा, श्रीकृष्णांचं नामस्मरण करा, त्यांचा जप करा. कारण गीता आणि भागवत हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही आहेत, ते तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना चालू आहे, गोंधळ चालू आहे, त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला इथेच भेटतील. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपण इथे गीता आणि भागवतावर आधारित अनेक खोल आध्यात्मिक विषय समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि कमेंट करून नक्की सांगा की या 5 संकेतांपैकी तुम्ही कुठला संकेत अनुभवलाय का. हरे कृष्णा. धन्यवाद.